नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मोबाईल, इंटरनेट, विविध सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, विविध असलेले ॲप्स या सगळ्याच्या माध्यमातून आज आपण संदेश वहनामध्ये अग्रभागी राहण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना आज या सगळ्या संदेश वहनांच्या माध्यमातून कोणाचा संदेश आधी पुढे अशी शर्यतच किंबहुना लागलेली असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या सगळ्या शर्यतीमध्ये अहर्निश सेवा महे या तत्वासह अग्रभागी आहे ती म्हणजे टपाल सेवा, पोस्टल डिपार्टमेंट. सध्या हा आठवडा जो आहे तो टपाल सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतोय. या निमित्तानं आजचा हा विशेष भाग. टपाल सेवा, जनसेवा. विश्व टपाल दिवसाचं औचित्य साधून भारतीय टपाल सेवेचं कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी, धावत्या युगामध्ये त्यांची कार्यशैली जाणून घेण्याचा आजचा हा विशेष भाग. आणि त्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे सहाय्यक पोस्ट मास्टर जनरल SB व्यवहारे सर. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम मी सह्याद्री चॅनलचे आभार मानतो की त्यांनी भारतीय टपाल सेवेची व्यवस्था सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची जी आज टपाल दिनाच्या निमित्ताने जी व्यवस्था केली आणि सर्वसामान्यपर्यंत आम्ही पोहोचू शकू, आमचा संदेश देऊ शकू, त्याबद्दल दूरदर्शनचे आभार मानतो. धन्यवाद सर. सरांविषयी सांगायचं म्हणजे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विशेष डाकसेवा पुरस्कारानं सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून टपाल सेवेची महती, मुळात टपाल सेवा कशा प्रकारे कार्य करते, आजच्या सगळ्या धावपळीच्या युगामध्ये टपाल सेवेचं महत्त्व आणि स्पर्धेमध्ये अग्रणी राहण्यासाठी बदलतं विश्व, हे सगळे मुद्दे येणार आहेत. आपल्यालाही याविषयी जाणून घ्यायचं आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड आपल्याला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. टपाल सेवा, जनसेवा, डाकसेवा. सगळ्यात आधी टपाल सप्ताहाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते, आपल्याला आणि आपल्या सगळ्या टीमला. सर, आपलं नातं जे आहे म्हणजे टपाल सेवेचं नातं जे आहे ते माणसाच्या मनामनाशी रुजलेलं आहे, जिव्हाळ्याचं असं हे नातं आहे. याचा विचार करताना या सप्ताहाचं औचित्य काय आहे हेही जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम आपण जागतिक टपाल दिनाच्या बद्दल बोलूया. तर 1874 साली युनिव्हर्सल पोस्टल युनियनची जी स्थापना स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे झाली, त्या दिवसाच्या औचित्याने जगामध्ये जवळजवळ 150 पेक्षा जास्त देश जागतिक टपाल दिन साजरा करतात. भारतामध्ये सुद्धा आपण जागतिक टपाल दिनाच्या व्यतिरिक्त एक सप्ताह नॅशनल पोस्टल वीक साजरा करतो. 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेपर्यंत असलेलं नातं, सर्वसामान्यपर्यंत आपण आपला संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने टपाल खाते दरवर्षी हा सप्ताह साजरा करत असते. लोकांमध्ये पोस्ट ऑफिसची जी कार्यप्रणाली आहे त्याचे सर्वसामान्य कार्य जाणून घेण्यासाठी, लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी भारतीय टपाल खाते हा सप्ताह साजरा करत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र परिमंडळातर्फे आज विशेष टपाल कव्हरचे विमोचन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते या टपाल तिकीट आज हा कार्यक्रम होतो आहे, बरोबर सर? संध्याकाळी 5 वाजता GPA मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विशेष टोल फ्री नंबरचं सुद्धा आज रिलीज होत आहे. त्यामध्ये सर्वसामान्य जे आपली कोणाच्या तक्रारी असतील, जनतेला जे तक्रारी असतील संपर्कासाठी या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधू शकतात, आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. म्हणजे हे सगळे कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते खास आजच्या दिवसाच्या निमित्ताने आणि 9 ते 15 जो सप्ताह वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेलेच आहेत. आम्ही ब्लड डोनेशनचे कॅम्प्स आयोजित करत असतो. त्या व्यतिरिक्त शाळांच्या मुलांना आपल्या पोस्ट ऑफिसेसमध्ये व्हिजिट करून पोस्ट ऑफिसची जी कार्यप्रणाली आहे ती जेणेकरून माहिती होईल यासाठी पोस्ट ऑफिसच्या व्हिजिट म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये व्हिजिट्स अरेंज करतो. नंतर कस्टमर्स मीट्स अरेंज करतो की जेणेकरून जो आमच्या ज्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. हाच एक उद्देश आहे जागतिक टपाल दिन साजरा करण्याच्या मागे. वा सर, कार्यक्रमामधला पहिला फोन आलेला आहे, तुमच्या परवानगीने तो घेते. नमस्कार, रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार.
सर्वप्रथम डाक दिनानिमित्त शुभेच्छा. आपल्यालाही. डाक दिनानिमित्त खरंच आज योगायोगाने सकाळीच मी पोस्टात जाऊन एक पत्र लिहून पाठवून आलो सुद्धा. आणि आजच्या विषयाने खरंच पूर्वीच्या आठवणीत गेलो, नॉस्टॅल्जियात गेलो. अक्षरशः पोस्टांची वाट पाहत बसायचो आम्ही. अगदी पत्र घेऊन येताना इंटरव्ह्यूचा कॉल येईल किंवा एखादी आमंत्रण पत्रिका येईल यासाठी. त्या विश्वास तुम्ही घेऊन गेला त्या विषयाच्या निमित्ताने. याबद्दल या सेवांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. तर माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की जसं पल्लवीजी सुद्धा आता म्हणाले की स्पर्धेचे युग आहे, स्मार्टफोन आहेत, नंतर कुरिअर सेवा आपल्या स्पर्धेमध्ये आहेत. तर या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपण कशा प्रकारे सेवा अद्ययावत ठेवायचा प्रयत्न करता, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की भारतातील टपाल सेवा आणि परदेशातील टपाल सेवा यामध्ये काही साम्य आणि फरक आहे का? आणि तिसरं म्हणजे असं की आपल्याला डाक सेवा पुरस्कारही लाभलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन. तर ही डाक सेवा करताना आपल्याला कामाचं समाधान लाभलेला एखादा क्षण आमच्याशी शेअर कराल? वा सर, पोस्टल डिपार्टमेंट किंवा टपाल सेवेचं नातं जे आहे ते माणसाच्या खूप जिव्हाळ्याचं आहे किंवा सामान्य माणसांसाठी खूप एक वेगळी ती सेवा आहे असं म्हणतात. या दृष्टिकोनातनं आपली कार्यप्रणाली खूप वेगळी आहे. त्या सगळ्याविषयीच पूर्ण 55 मिनिटं आपली कव्हर होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रश्न जे आहेत ते कुडाळकरांचे आलेले आहेत. आपल्याला काय सांगायला आवडेल आधी? भारतीय टपाल सेवा मुळात देशातील सर्वात जुनी व्यवस्था आहे. बरोबरीने आपण स्लाइड्स पण दाखवूया का सर? तुमच्याकडे खूप वैविध्यपूर्ण माहितीच्या स्लाइड्स पण आहेत. तर भारतामध्ये जवळजवळ 1,55,000 पोस्ट ऑफिस आहे. त्यापैकी 89% म्हणजे जो 1,30,000 पोस्ट ऑफिसेस ही ग्रामीण क्षेत्रात आहे. नंतर 25,000 शहरी विभागात आहे. इव्हन महाराष्ट्राचा जरी विचार केला आपण तर 12,860 पोस्ट ऑफिसेस पैकी जवळजवळ 2200 पोस्ट ऑफिस फक्त शहरी आहेत, पण 10,600 ही आमची ग्रामीण विभागामध्ये. म्हणजे यावरून तुम्ही विचार करू शकता की ग्रामीण भागापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा भारतीय टपाल सेवेचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. खूप छान स्लाइड आहे तुमच्याकडे त्याविषयी, ती आपण दाखवूया का प्रेक्षकांना बोलताना? ज्याच्यामध्ये राज्यामध्ये सगळं टपाल सेवेचं जाळं जे आहे ते पण दिसतं आहे. जी स्लाइड जी आहे ती आपण दाखवूया का? म्हणजे त्याच्यामधून प्रेक्षकांना व्यवस्थित कळेल की कशा पद्धतीने पोस्टल सेवेचं जाळं आहे आणि ते जाळ्यामधून ती कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते आहे. बरोबर. त्या म्हणजे विशेषतः ग्रामीण भागामध्ये जो टपाल सेवेचा अजूनही फ्लो आहे, सेव्हिंग बँकेचा जो लोकांचा विश्वास आहे, विशेषतः आमचा पोस्टमन हे आमचा राजदूतच आहे. अरे वा. खेड्यापाड्यामध्ये आजही लोक पोस्टमास्टरला जो मान सन्मान देतात, खरोखर तो उल्लेखनीय. आणि त्यांचे ज्या म्हणजे विशेषतः पावसाळा उन्हाळा यामध्ये जे कार्य केलं जातं ते खरोखर उल्लेखनीय, त्याबद्दल दाद दिलीच पाहिजे. होय होय सर, या दृष्टिकोनातनं जाणून घेते. महत्वाचे 2-3 प्रश्न होते. पुढचा फोन पण आलेला आहे, तो घेऊया. त्याचा ओघ जो आहे तो खूप मोठा आहे. नितीन यांचा फोन आहे. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. बोला, यवतमाळहून बोलताय. सर, एवढं विचारायचं होतं सरांना की नवीन याच्यामध्ये जे डिजिटल युगामध्ये जे टपाल सेवेमध्ये काय परिवर्तन होणार आहे आणि जी सेवा गावागावात पोहोचलेली आहे ही सेवा आणखी चांगली सुरळीत चालू ठेवण्यासाठी किंवा आणखी याच्यामध्ये, कारण मोबाईल युगामध्ये असं झालेलं आहे की जे टपाल खातं गावागावात पोहोचलेलं होतं ते कुठेतरी असं कमकुवत पडल्यासारखं वाटतंय. त्यामुळे असं विचारायचं होतं की याच्यासाठी जे गावागावापर्यंत आणखी काही डिजिटल सेवा पोस्ट ऑफिस तर्फे पुरवण्यात येणार आहेत का? डिजिटल सेवा पुरवण्यात येणार आहे, त्याच्याबद्दल आम्ही विशेष अजून नंतर शेवटी कव्हर करणारच या विषयावर. मी रुरल ICT म्हणून प्रोजेक्टवर मी बोलणारच आहे, तर त्याबद्दल नंतर डिटेल सांगेलच या संबंधात या मुलाखतीमध्ये. होय, मुळात आपण त्यांना एक ह्या निमित्ताने सांगूया नितीनजी आणि सगळ्याच प्रेक्षकांना की आजही जेव्हा स्पर्धेचं युग आहे असं आपण म्हणतो, आजही टपाल सेवा ही अव्वल आहे आणि अग्रभागी आहे. बरोबर सर? आणि या दृष्टिकोनातनं खूप छान माहिती सरांकडे आहे, ती सगळी आपण जाणून घ्यायची आहे. तुम्ही जो मुद्दा सांगत होता तो पूर्ण करूया सर. आपण सांगत होतात हां, स्पीड पोस्ट विशेषतः म्हणजे जरी आज सर्वसामान्य टपाल कमी झालं तरी बिझनेस मेल जी आहेत कॉर्पोरेट सेक्टरची ती अजूनही आमच्याकडे त्याचा फ्लो चांगल्या प्रमाणात आहे. आणि विशेषतः
आता इतर सेक्टर्सशी, बँका, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, स्टेट गव्हर्नमेंट यांच्याशी आम्ही टायअप करून आमचा बिझनेस कसा वाढवता येईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. विशेषतः बँकांचा जर उल्लेख केला तर बँकांचे चेकबुक्सचं डिस्पॅचेस आम्ही स्पीड पोस्ट मार्फत करतो. स्टेट गव्हर्नमेंटचं सगळ्यात मोठा जो आमच्याकडे प्रोजेक्ट जो आम्ही RTOचे ड्रायव्हिंग लायसन, RC बुक्स, हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ 43 RTOजमधून आम्ही पिकअप करून एक एक्सक्लुझिव्ह एजन्सी म्हणून आमचं डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जे आहे ते त्याचं स्पीड पोस्टद्वारे डिलिव्हरी करत असतं. राज्यातल्या विद्युत मंडळाचे जे बिलं आहे, देयकं, ते सुद्धा सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही ॲक्सेप्ट करत असतो. त्यानंतरचा दुसरा विशेष प्रोजेक्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रेल्वेचे जे PRS रिझर्वेशनचे काउंटर्स आहेत, महाराष्ट्रातल्या 37 पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही रेल्वे रिझर्वेशनचे काउंटर्स ओपन केलेले आहेत. असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आमचे चालूच आहेत आणि असे या दृष्टीने जेवढा जास्तीत जास्त बिझनेस आमच्याकडे वळवता येईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असणार. खरंय. यामध्ये विचार करताना एक घ्यायला पाहिजे असं तुमच्या वेगवेगळ्या स्लाइड्स आपण बोलता बोलता दाखवूया का? त्याही ओपन करूया. आणि ह्याच्यामध्ये मुळात असं आहे की याविषयी जेव्हा आपण सांगत राहतो तेव्हा पत्र जेव्हा पेटीमध्ये टाकतो तेव्हा पुढचा प्रवास नेमका काय होतो याविषयी आपण जाणू प्रेक्षकांना. पत्र पोस्टामध्ये टाकल्यानंतर मुळात त्याचं डिटेल सॉर्टिंग करून त्याचे त्या डेस्टिनेशनला म्हणजे गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी आमच्याकडं आमची स्वतःची शहरामध्ये मेल मोटर सर्व्हिस आहे. नंतर इतर ठिकाणी पाठवण्यासाठी आमच्याकडे रेल्वे, एअर याचा वापर केला जातो. जिथं जिथं रेल्वेचे सेंटर्स आहेत तिथं, नंतर एअरसाठी ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये एअर सेंटर्स आहेत त्या त्या ठिकाणी मी एअरने आम्ही पाठवतो. त्यासाठी एअर इंडियाच्या व्यतिरिक्त इतरही ज्या प्रायव्हेट एअरलाईन्स आहेत त्यांच्यामार्फत आमची टपाल सेवा आम्ही त्यांचा वापर करतो, पाठवण्यासाठी केला जातो. आणि जेणेकरून जास्तीत जास्त लवकरात लवकर सामान्य जनतेपर्यंत पत्र कसं पोहोचवता येईल यासाठी प्रयत्नशील असतोच. सर, याच्यामध्ये थोडंसं पुन्हा मागे येते ते म्हणजे असं पत्र पेटीमध्ये टाकलं, त्यानंतर दिवसाच्या काही वेळा असतात तेव्हा ते सगळं कलेक्शन केलं जातं, पुढे त्याचं सेग्रिगेशन होतं, त्या सगळ्या टप्प्यांविषयी सांगा ना सर. मुळात सामान्य जनतेला याविषयी खूप उत्सुकता असते. पत्र मुळात पोस्ट ऑफिसमधून कलेक्शन केल्यानंतर ते तिथे नजीकच्या जे रेल्वे टपाल सेवा RMS जे म्हटलं जातं त्यामध्ये तिथं पाठवून त्याप्रमाणे तिथं डिटेल सॉर्टिंग स्टेट वाईज, सिटीचं असेल तर लोकल सिटीचं आणि बाहेरच्या राज्यात असेल त्याप्रमाणे तिथं सॉर्टिंग करून त्या स्टेटच्या, जिल्ह्याच्या बॅग्स बंद करून रेल्वेने पाठवायचं असेल तर रेल्वेमार्फत पाठवतो, एअरने पाठवायचं असेल तर एअरने पाठवतो. त्याप्रमाणे जिथं एअर कनेक्शन आहेत, मॅक्झिमम प्रयत्न जिथं एअर कनेक्शन आहे तिथे आम्ही एअरनेच पाठवतो. जिथं एअरने कनेक्शन पॉसिबल नाही तिथं रेल्वेमार्फत पाठवलं जातं. सर, याच्यामध्ये मला एक किस्सा आठवतो की पूर्वीचे लोक सांगायचे की पत्र 10च्या गाडीने जातं हे माहितीये, त्यामुळे गाडीवरती जाऊन पत्र दिलं, अशी एक पद्धत पूर्वी ऐकली. आता मात्र कसं आहे की पेटीमध्ये पत्र हे टाकावंच लागतं नाही का? 83-84 पर्यंत गाडीमध्ये सुद्धा आमच्याकडे सॉर्टिंग होत होतं, परंतु त्यानंतर ती पद्धत बंद. आता आम्ही मेल ऑफिस जे आमच्या स्टेशनवरचे किंवा जे सिटीमध्ये जे ऑफिसेस आहेत त्यांच्या त्या ठिकाणी डिटेल सॉर्टिंग करून ते पाठवत असतात. ते ऐकायला आज गंमत वाटते नाही का? पुढचा फोन आहे रवींद्र मक्तेदार यांचा, तेलंगणाहून. नमस्कार. मी रवींद्र मक्तेदार, निजामाबाद, तेलंगणा बोलतोय. प्रथमतः टपाल विषय दिवसानिमित्त दोघांनी हार्दिक शुभेच्छा. आपल्यालाही धन्यवाद सर. तर मला काय म्हणायचं की मी स्वतः तेलंगणा एरियात राहतो आणि माझ्या नोकरी निमित्तानं मी मिझोराम, ओडिसा वगैरे किंवा सिक्कीम वगैरे अशा इंटेरियर एरियामध्ये खूप जातो. म्हणजे ओडिसा मधला असेल किंवा मिझोराम मधला इंटेरियर एरिया असेल, सगळे भारतातले जेवढे इंटेरियर एरिया आहेत त्याच्यामध्ये जातो मी. आणि तिथून माझ्या ऑफिसचे जे कागद असतात ते मी स्पीड पोस्टद्वारेच पोस्ट करतो. कुरिअरचा फार उपयोग कमी करतो, म्हणजे जवळपास करत असं म्हणायला हरकत नाही. आणि आमच्या आईनं काय केलं की म्हणजे टपाल ही क्रांती करण्यासाठी आम्ही रेग्युलर पत्र लिहायचो, आई देखील पत्र लिहायचे आम्हाला, आम्ही देखील पत्र लिहायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं का, आम्हाला लहानपणी जे छंद होता तेलंगणाचा, म्हणजे आपले सगळे हे असतं ना तिकीट जमा करायचा, त्याच्यामुळे खूप म्हणजे वेगळी माहिती मिळायची. तर मला असं म्हणायचं की आजकालच्या काळामध्ये जसं स्पीड पोस्ट सुरू केलेलं आहे ह्या लोकांनी, तसं अजून काही आहे का, म्हणजे जे SMS वगैरे करतात वगैरे असे करतात त्याला कॉम्पीट करण्यासाठी अजून काही स्कीम्स आहेत का? सर, वारंवार आपल्यापाशी पोहोचते की अद्ययावत दृष्टिकोनातनं जेव्हा पोस्टाची सेवा ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक होते आहे, तुम्ही सांगितलं तसं बहुतांश वेळेला या सेवेचा वापर केला जातो विविध माध्यमांकडनं. अद्ययावत तंत्रज्ञान तुम्ही कसं स्वीकारलेलं आहे याविषयी? अद्ययावत तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर आजच्या क्षेत्रामध्ये ई-कॉमर्सचा बिझनेस वाढवण्यासाठी विशेषतः, कारण सर्वच क्षेत्र आज ई-कॉमर्सकडे वळलेलं आहे. भारतीय टपाल खात्याने सुद्धा ई-कॉमर्सच्या दृष्टीने फार महत्त्वाचे पाऊल टाकलेले आहे. असं अद्ययावत असं एक ई-कॉमर्स सेंटर महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, परेलमध्ये आम्ही नुकतेच सुरू केलेले आहे. आपल्याला स्क्रीनवरती पण दिसतंय ते.
ह्या ई कॉमर्स सेंटरमध्ये जवळजवळ 12,000 स्क्वेअर फूटमध्ये या ई कॉमर्सची सुरुवात करण्यात आलेली आहे. दर दिवशी आम्ही दररोज 30,000 पार्सल्स तिथं प्रोसेस करू शकतो. हो हो. आजच्या स्थितीमध्ये आम्ही रोज ॲव्हरेज 10,000 पार्सल प्रोसेस करत आहोत. या ठिकाणी पिकअप नंतर पूर्ण कन्व्हेअर बेल्टद्वारे सगळं मॉडर्नाइज टेक्नॉलॉजी इथं वापरण्यात आलेली आहे. स्कॅनर्स वेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोसेसिंग या तुम्ही बघू शकता की कन्व्हेअर बेल्टद्वारे आर्टिकल प्रोसेस करून तिथं स्कॅनिंग करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात. यामध्ये आम्ही पुढे अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे की जेणेकरून लवकरात लवकर प्रोसेसिंग व्हावं आणि सामान्य जनतेला त्यांचे ई कॉमर्सचे पार्सल हे पार्सल आता स्कॅन होऊन पुढे चालले बरोबर. हे आता रिसीव्ह करतो आपण आणि कन्व्हेअर बेल्टद्वारे रिसिव्हिंग स्टेशनला जातात आहे. बरं. आणि तिथं रिसीव्ह केल्यानंतर त्याचं स्कॅनिंग होईल. स्कॅनिंग केल्यानंतर सॉर्टिंग केलं जाईल. सॉर्टिंग केल्यानंतर त्या ज्या ज्या डेस्टिनेशनला जाणार आहे त्या बॅगांमध्ये त्याचं इन्सर्शन करून टाकल्यानंतर त्याचे डिस्पॅच होतील. त्याचा डिस्पॅच जे आहे ज्या ठिकाणी एअरने पाठवण्याचं आहे त्या ठिकाणी आम्ही एअरने पाठवत असतो. ज्या ठिकाणी रेल्वे मार्फत पाठवायचे तिथं रेल्वे मार्फत आमची जी RMSची जी सेवा आहे त्यामार्फत पाठवत असतो. लवकरच अशा प्रकारचे 3 अद्ययावत सेंटर्स आम्ही महाराष्ट्रामध्ये नागपूर, पुणे आणि गोवा इथे सुरू करणार आहोत. आणि या ई कॉमर्समध्ये आम्ही ज्या ई कॉमर्सच्या ज्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यासारख्या संस्थांची ज्या ऑर्गनायझेशनची टाईप करून सर्वसामान्य जनतेला सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत की ह्या डिजिटल इन्व्हेन्शनच्या युगामध्ये ई कॉमर्स हा सर्वात मोठा बिझनेस ज्याच्याद्वारे जी आमची जी पर्सनल मिल किंवा यामधून जी झालेली घट आहे ती आम्ही याच्याद्वारे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. हाच एक उद्देश या दिवशी मेसेज देऊ शकतो. वाव, मस्त. हे जे दिसतंय सर हे पोस्ट ऑफिसचं चित्र आहे. पोस्ट ऑफिसचं चित्र म्हणजे बघितल्यानंतर कोणालाही असं वाटणार नाही की हे पोस्ट ऑफिस आहे, परंतु हे संपूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले एक अद्ययावत सेंटर आहेत. तुम्ही केव्हाही इथं व्हिजिट केल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला की हे खरोखर एक म्हणजे अद्ययावत सेंटर असं भारतीय टपाल खात्याने बनवलेलं आहे. हे जे आपण बघत आहोत हे कुठल्या सेंटरचं हे सगळं? हे मुंबईतलं परेलचं पार्सल हब जे आहे त्या ठिकाणी. इथं आम्ही डेली ॲव्हरेज कपॅसिटी आमची 30,000ची आहे, परंतु आजच्या स्थितीला आम्ही 10,000 एका शिपमध्ये प्रोसेस करतो. दिवसेंदिवस म्हणजे सुरुवातीला आम्ही 2 ते 3 हजारापासून सुरुवात करून आता या 3 ते 4 महिन्यातच आम्ही 10,000च्या वर याच्यामध्ये ट्रॅफिक ओलांडलेली आहे. आणि आमचं टार्गेट इथं 30,000च्या वर कसं नेता येईल याच्या दृष्टीने आमचे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनची टायप चालू आहेत. असे 3 आम्ही अजून सेंटर्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरू करणार आहोत लवकरच. पुण्याला, नागपूरला, गोवा आणि ऐरोलीला सुद्धा असं एक मोठं पार्सल सेंटर सुरू करण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे जसं जसं बिझनेस वाढेल तसं ती कपॅसिटी म्हणजे हँडल करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे की जेणेकरून सर्वसामान्य जनतेला कसं आम्ही जास्तीत जास्त सेवा देता येईल हाच एक प्रयत्न असणार. वाव. आता हे सेंटरचं हे काय होतं सर? ह्या ट्रॉली मार्फत हे आमचं डिस्पॅच चालू. आता लवकरच यामध्ये सुद्धा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणून की आपल्या रोबोट्ससारख्या अशा मशीन्स वापरून की जेणेकरून मोठमोठे पार्सल मशीनद्वारे उचलून डायरेक्ट सेक्शन म्हणजे या डब्यामध्ये आपल्या लाल गाडीमध्ये कसे भरता येतील त्या दृष्टीने टेक्नॉलॉजी आणतोय. मस्त सर. हे चित्र जे आहे ते एखाद्या परदेशामधलं सेंटरचं असावं इतकं आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने. मगाचपासून जे आपल्यापाशी प्रश्न पोहोचत आहेत त्या सगळ्या प्रश्नांना हे खूप छान उत्तर आहे या क्लिप मधून की आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तंत्रज्ञानाबरोबर पोस्टल सेवा, टपाल सेवा ही सुद्धा आधुनिक झालेली आहे. सर, मुळात जेव्हा या सगळ्याविषयी आज आम्हाला नवीन नवीन बातम्याही कळत आहेत ते म्हणजे असं की बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा टपाल सेवा येत आहे. ते हे नेमकं काय आहे याविषयी? भारतीय टपाल खात्यातर्फे नुकत्याच भारतीय टपाल खात्याला रिझर्व्ह बँकेतर्फे पोस्ट बँकची लायसन मिळालेलं आहे. त्या दृष्टीने टपाल खात्याने हालचाल सुरुवात केलेली आहे. जवळजवळ येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये भारतीय टपाल खात्यातर्फे पोस्ट बँक ऑफ इंडिया लवकर सुरू करण्यात येईल. अर्थात याविषयी डिटेल मार्गदर्शन जे गाईडलाईन्स आहे ते अजून आम्हाला मिनिस्टर ऑफ फायनान्सकडून येण्यात आहे. त्यामुळे अजून याविषयी जास्त काही बोलता येणार नाही. एवढंच सांगू शकेल की ATM आणि डेबिट कार्ड म्हणजे पेमेंट बँक असणार आहे आमची पूर्णतः. 2017 पर्यंत आपण साधारण 1 ते 1.5 वर्षात पूर्ण टपाल खात्याची पोस्ट बँक सेवा ही संपूर्ण देशामध्ये सुरू करण्यात. मस्त. पुढचा फोन आहे उदय आगाशे बोलतायत आपल्याशी बोरिवलीहून. नमस्कार. मी उदय आगाशे बोरिवलीहून बोलतोय. हो. आता सगळी तंत्रज्ञानाविषयी साहेबांनी माहिती तर दिलीच आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत वगैरे सगळं ठीक आहे, परंतु ते पत्र डिलिव्हरी करता जेव्हा पोस्ट ऑफिसात म्हणजे आमच्या घराच्या आसपासच्या पोस्ट ऑफिसात जेव्हा समजा येतं डिलिव्हरी करता म्हणजे आपण पतवडा म्हणतो, तर ते आल्यानंतर त्याची डिलिव्हरी करण्याकरता
असं आढळलंय की एवढे ते सिरियस नसतात डिलिव्हरी करता. कारण असं होतं की 3-3, 4-4 दिवसाची पत्र एक गठ्ठा शेवटी आमच्याकडे येऊन पडतात आणि बऱ्याच वेळा टेलिफोनची बिल आहेत, इलेक्ट्रिकची बिल आहे, त्यांची तारीख गेलेली असते, म्हणजे ड्यू डेट संपलेली असते, दंड भरायला लागतो बऱ्याच वेळा. तर ह्याच्याकरता ह्या डिलिव्हरी फास्ट करण्याकरता म्हणजे शेवटच्या पॉइंटला आल्यानंतर, समजा उदाहरण बोरिवली आहे, तर बोरिवली पोस्ट ऑफिसामध्ये पत्र पडल्यानंतर इकडे डिलिव्हरी करण्याकरता काहीतरी स्मार्ट व्यवस्था काही करण्याकरता काही त्यांचा प्लॅन आहे का पोस्ट ऑफिसचा, याविषयी जर आम्हाला कृपया माहिती सांगावी. नक्की मिळेल. विशेषतः मुळात डिलिव्हरी जास्तीत जास्त कशी फास्ट करता येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न नेहमीच आहेत आणि त्या दृष्टीने जी विशेषतः पोस्टमनची जी भरतीसाठी आम्ही या साधारण 1 ते 1.5 महिन्यात आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोस्टमनची भरती होईल. नवीन जी परीक्षा झालेली आहे त्याचा रिझल्टही लवकरच लागेल आणि 1 ते 1.5 महिन्यानंतर साधारणतः तुम्हाला महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये नक्कीच जास्त पोस्टमन तुम्हाला बघायला मिळतील, की जेणेकरून जो आजचा जो ताण आहे असलेल्या पोस्टमनवर तो कमी करण्याच्या दृष्टीने तुम्हाला तसं ती कारवाई आम्ही करतोच आहे आणि नवीन पोस्टमन आमचे प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये जॉईन होतीलच आता. म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिना मॅक्झिमम लागेल आणि त्यानंतर म्हणजे 1 ते 1.5 जवळजवळ 1.5 पोस्टमन नवीन जॉईन होतील. नवीन उमदे जे आहे नवीन तरुण पिढी जी आहे 1.5 तरुण पिढी पोस्टमनची महाराष्ट्रात दाखल होईल. वा, खूप छान. सर, जेव्हा यांनी आता पत्राचा विषय काढला, स्पीड पोस्ट आहे किंवा वेगवेगळे पार्सल्स आहेत, त्याचा प्रवास नेमका कसा आहे, कुठे पोहोचलेला आहे, हे सुद्धा आज इंटरनेटच्या युगामध्ये आपल्याला टपाल सेवेचं कुठे पद्धतीने पोहोचलेलं आहे याचा आपल्याला प्रवास बघता येतो. त्याविषयी पण आपण माहिती देऊया. भारतीय टपाल सेवेची www.indiapost.gov.in ही वेबसाईट आहे. त्यावर जर तुम्ही आर्टिकल नंबर जे आहे 13 डिजिटचा तो टाकल्यानंतर तुम्हाला आर्टिकल जे तुमचं स्पीड पोस्टचं आर्टिकल, रजिस्टर आर्टिकल, मनी ऑर्डर हे जे बुकिंग स्टेजपासून डिलिव्हरी स्टेजपर्यंत अगदी टायमिंग सहित तिथे तुम्हाला ट्रॅक करू शकतात तुम्ही, की किती वाजता आर्टिकल बुक झालं होतं. नंतर समजा मुंबईत आर्टिकल बुक केलेलं असेल तर ते आमचं नॅशनल हब आहे एअरपोर्टला, तिथे किती वाजता पोहोचलं, ती बॅग किती वाजता ओपन झाली, आर्टिकल किती वाजता प्रोसेस झालं, डिस्पॅच किती वाजता झालं, नंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे गंतव्यस्थान समजा दिल्लीसारख्या ठिकाणी जाणार असेल तर दिल्लीला कितीला वाजता पोहोचलं, तिथं डिलिव्हरी किती वाजता झाली, हा डेटा कम्प्लीट टाईम सहित डेली अपलोड केला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला अद्ययावत ह्या आमच्या टेक्नॉलॉजीद्वारे तुमच्या आर्टिकलचं डिटेल डेटा मिळू शकतो. खरंय. सर, जेव्हा तक्रारी येतात तेव्हा एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायला हवी. कॅग, ज्याला कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल आहे, त्यांचा जो अहवाल आहे तो फार मोलाचा आहे. तो अहवाल उघडेपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. नमस्कार, बोला. नमस्कार. अनिल जोशी बोलताय. बोलतोय. बोला. प्रथमच तर आपल्या दोघांना आणि व्यवहारी साहेबांना विशेष करून माझ्याकडनं जागतिक टपाल दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. संपूर्ण टपाल म्हणजे सेवेच्या सर्व ऑफिसर, सर्व कार्यकर्ते, सर्व आपल्या म्हणजे जीवाभावाचे सर्व जे काय आपले पोस्टमन जे रात्रंदिवस काम करत असतात त्या सर्वांना आजच्या दिवशी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि पूर्वीपासून जे काय हे लोक सर्व बंधू जे काय आहेत आपले सर्व कार्यरत असतात, तर मला आठवतं लहानपणापासून की यांनी मॅन्युअली पद्धतीने लोक जे काम करत होते त्याचप्रमाणे आता त्यांनी टेक्नॉलॉजी नवीन जी अडॉप्ट केलेली आहे आणि एक नवीन प्रकारची जुनी कात टाकून नवीन जे कार्य हाती घेतलेलं आहे ते फार उत्कृष्ट प्रकारचे लोक करीत आहेत. तर म्हणून माझ्या या टपाल दिनाच्या निमित्ताने मी या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतोच आहे. पण अजूनही याच्या पुढे जी काय नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती अशीच अव्याहतपणे पुढे वाढवून चांगल्या प्रकारची सेवा ही आपल्याला मिळेल अशी मी आशा करून यांना आणखी एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझा फोन ठेवतोय. धन्यवाद. धन्यवाद अनिलजी. काय सांगाल सर त्यांना? खरोखर म्हणजे निश्चितच टपाल खात्याने कात टाकलेली म्हणायला काही हरकत नाही, कारण जे आधुनिक तंत्रज्ञान आम्ही जे ऍक्सेप्ट केलेलं आहे अजूनही यापुढे आमचे प्रयत्न चालूच असणार. इव्हन स्पीड पोस्टच्या बाबतीत सीएजीचा जो रिपोर्ट जर बघितला आपण तर तुम्हाला बघायला आवडेल अगदी की नक्की सीएजीने सुद्धा आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की स्पीड पोस्ट कसं फास्टर आहे, रिलायबल आहे दॅन प्रायव्हेट कुरिअर. हे तुम्हाला आता हे चित्र समोर दाखवतोच आहे, त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष बघू शकालच. हे बघा स्पीड पोस्ट आणि कुरिअर याच्या तुलनेमध्ये बघा लोकल आणि जी ॲक्युरसी दाखवली त्यांनी, लोकल 98%, कुरिअरच्या तुलनेमध्ये कुरिअर 93%, नंतर मेजर सिटीमध्ये 99%, तहसील एरियामध्ये 100%. हा सीएजीचा अहवाल जर बघितला तुम्हाला खरोखर
पटेल की स्पीड पोस्ट सेवा ही किती विश्वासार्ह आहे, फास्टर आहे, ॲक्युरेट आहे, की सर्वसामान्य जनतेला अत्यंत म्हणजे सेवा देण्याच्या दृष्टीने हा जो भारतीय टपाल खात्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. खरंय. म्हणजे आजच्या काळामध्ये प्राधान्यक्रम सामान्य जनतेचा जो आहे तो टपाल सेवेला निश्चित आहे, हे या अहवालामधून स्पष्ट होते. जेव्हा टपाल सेवेच्या विविध सेवा आहेत असं आपण म्हणतो, त्या एक एक सेवेविषयी आपण लोकांना पुन्हा एकदा सांगूया का सर? कोणत्या कोणत्या सेवा खास करून आज या क्षणाला टपाल सेवेकडनं दिल्या जातात? सर्वात महत्त्वाची सेवा जी आपली जी सामान्य जे मेल, ऑर्डिनरी मेलच्या व्यतिरिक्त रजिस्टर सेवा आहे, रजिस्टर टपाल सेवा, स्पीड पोस्ट, जे सगळ्यात जास्त आमचं टपाल सेवेचा वापर सामान्य आता वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन, बँका, गव्हर्नमेंट सेक्टर्स वापर्स करतात हे स्पीड पोस्ट. त्याच्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरसाठी आमच्याकडं बिझनेस पोस्ट ही सेवा केलेली आहे, की ज्यामध्ये आम्ही वन स्टॉप सोल्युशन, म्हणजे तिथं अगदी त्यांचं आर्टिकल्स जे आहेत कॉर्पोरेट सेक्टरचे त्यांच्या प्रेमाइसमध्ये जाऊन कलेक्शन करणे, गमिंग, पेस्टिंग, इन्सर्शन आणि प्रोसेसिंग, अगदी मायनर चार्जेसवर आम्ही तिथं प्रोसेस करतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आरटीओचे ड्रायव्हिंग लायसन्स आम्ही त्यांच्याकडून स्मार्ट कार्ड्स जे ते पिकअप करून आमच्या वेगवेगळे जे ऑफिसेस आहे महाराष्ट्रातले 43 आरटीओ त्यांच्याकडून पिकअप करून संपूर्ण सेवा गमिंग, पेस्टिंग, इन्सर्शन वगैरे करून ते प्रोव्हाइड करत असतो. अशा वेगवेगळ्या बँकांचे सुद्धा तसे चेकबुक्सचे आहेत, अशा सेवा आम्ही पुरवत असतो. नंतर रिटेल पोस्ट आहेत, डायरेक्ट पोस्ट आहेत, अशा ज्या सेवा आहेत या पुरवल्या जातात. बरोबर. पुढचा फोन आहे, दत्तानंद कुलकर्णी आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार. नमस्कार. मी दत्तानंद कुलकर्णी. हो, मी दत्तानंद कुलकर्णी नाशिकहून बोलतो. सलग प्रश्न विचारा कुलकर्णी. हो हो. आपल्या 1,55,000 हॅलो. बोला. हा, आपल्या 1,55,000 वरच्या पोस्ट ऑफिसेसच्या संदर्भातलं हे सगळं ऐकल्यानंतर मला खरोखर पोस्ट खात्याविषयी अभिमान आणि गर्व वाटायला लागला. फक्त एकच सूचना द्यावीशी वाटते की पोस्टाचं आणि पोस्टमनचं थोडंसं आधुनिकीकरण व्हावं, त्याचा आउटलुक चांगला अट्रॅक्टिव्ह वगैरे व्हावा आणि सायकलला लावून पत्राचं वाटप जरा बंद व्हावं, काहीतरी अट्रॅक्टिव्ह बॅग्स वगैरे असाव्यात त्यांच्याकडे, आणि सर्व प्रकारचे जे फॉर्म्स आहेत ते सुटसुटीत असावेत, सोपे असावेत आणि सहज लिहिता येतील आणि सहज समजतील असे असावेत. म्हणजे लाईन मध्ये उभं राहून अरे हे राहिलं ते राहिलं ते राहिलं तसं नको व्हायला. तेव्हा एवढंच करावं अशी माझी इच्छा आहे. शुभेच्छा मी देतो आणि धन्यवाद. सर, कोर बँकिंग हा कन्सेप्ट काय आहे याविषयी? कोर बँकिंग म्हणजे जसं बँकांप्रमाणेच इन युअर बँकिंग, कुठल्याही पोस्टात डिपॉझिट करा, कुठे विड्रॉवल करा. महाराष्ट्र म्हणजे भारतीय टपाल खात्यातर्फे कोर बँकिंग हा नवीन कन्सेप्ट सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळजवळ 622 पोस्ट ऑफिसेस आम्ही कोर बँकिंग सोल्युशनमध्ये मायग्रेट केलेले आहे आणि या 31 ऑक्टोबरपर्यंत 322 पोस्ट ऑफिसेस कोर बँकिंग सोल्युशनमध्ये मायग्रेट करण्याचा आमचा विचार आहे. भारतामध्ये आतापर्यंत 6,500 पोस्ट ऑफिसेस जे आहेत ते कोर बँकिंगमध्ये कव्हर झालेले आहेत. यामध्ये तुम्ही कुठल्याही पोस्ट ऑफिस म्हणजे जे कोर बँकिंगमध्ये जे कव्हर झालेले पोस्ट ऑफिस तिथे डिपॉझिट केल्यानंतर, समजा बाहेरगावी गेल्यानंतर, इव्हन मुंबईतल्या माणसाने जर गावी गेला, कोकणात गेला तर तिथे सुद्धा तो तिथल्या पोस्ट ऑफिसमधून विड्रॉवल करू शकतो, डिपॉझिट करू शकतो. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या स्लाइड्स विषयी जाणून घेताना वेगवेगळ्या पद्धतीने कार्यप्रणाली कशी विस्तारलेली आहे कळतंय. एक फोन घेते आणि पुन्हा याच्याकडे वळते. रमेश यांचा फोन आहे. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा कार्यक्रम छान चालला आहे. तर मला सरांना एक विचारायचं आहे की सध्या आपण बघतो की पत्रावरती स्टॅम्प वगैरे मारलेले असतात, ते आपण वर्षानुवर्ष तेच स्टॅम्पचा वापर होतोय. पण आता ते सध्या जर स्टॅम्प आपण बघितला तर बऱ्याचदा कळत नाही ते बोरी लिहिलेलं आहे का बोरी बंदर लिहिलेलं आहे, किंवा तारीख जी असते ती 27 लिहिलेली का 07 आहे, अस्पष्ट स्टॅम्प असतात. तर मग याच्यामध्ये आतापर्यंत सुधारणा का नाही झाली? आणि त्याचबरोबर सर जसं म्हणाले की वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आपल्या तक्रारी असतील किंवा आपलं स्टेटस चेक करू शकतो. पण बऱ्याचदा असं होतं, मी निदर्शनात असं आलंय माझ्या की बऱ्याचदा ते स्टेटस अपडेटेड नसतं, किंवा आपण जे कंप्लेंट देतो किंवा स्पीड पोस्ट ठराविक कालावधीत तुमचं डिलिव्हर नाही झालं तर तुम्ही कंप्लेंट नोंदवू शकता. पण कंप्लेंट नोंदवल्यावरती ती रिझॉल्व्ह झालेलं दिसलेलं नाहीये. तर आतापर्यंत असं कशामुळे होते?
पोस्ट आधुनिक तंत्रज्ञानाशी मिळतं जुळतं होत नाहीये, याचं काय कारण आहे? बरं, धन्यवाद. सर, जेव्हा शिक्के असतात त्या शिक्क्यामधल्या तारीख जे आहेत, तारखा स्पष्ट होण्यासाठी काय करता येऊ शकेल? त्या दृष्टीने आम्ही मेकॅनाइज म्हणजे जे फ्रँकिंगचं करण्याचं आमचं चालू आहे. बरं. नंतर विशेषतः त्यांचा जो विषय होता फ्रँकिंगच्या व्यतिरिक्त लवकरात लवकर टपाल कसं मिळेल. आता जो डिले जो मुळात होतो तर तो शक्यतो त्यावर जर इनकम्प्लीट ॲड्रेस असेल, नंतर चुकीचा पिनकोड असेल, याद्वारे होऊ शकतो. डिलेचं जे पर्सेंटेज आहे ते फार अगदी 0.1%, 0.2% आहे. परंतु त्या व्यतिरिक्त डिले हा बरंचसं, कारण आमचं जे डिस्पॅचेस जे करण्याचं आहे टपालाचं जे ते रेल्वे आणि एअरच्या भरोशावर असतो आम्ही. एअर जर समजा एखाद्या क्षेत्रासाठी एखाद्या सेक्टरसाठी दिवसातून एकच फ्लाईट असेल तर तिथं जर जास्त टपाल असेल तर एअर इंडिया किंवा ती जी प्रायव्हेट जे सेक्टर आहे त्यांच्याकडून जर त्या दिवशी जर रिजेक्ट झाली असेल तर नॅचरली नेक्स्ट डेला डिस्पॅच केला जातो. त्यामुळे नॅचरली हा जो डिले आहे हा अर्थात नेहमीच प्रमाणात नाही होत, क्वचित प्रसंगी होतो. त्याबद्दल आम्ही कशी सुधारणा करता येतील यावर नक्कीच आम्ही प्रयत्न करू. खरंय. म्हणजे सेवा रेल्वे आणि एअर या दोन्हीच्या माध्यमातून आपण नंतर प्रायव्हेट जे एअरलाईन्स आहेत त्याच्या मार्फतच आम्ही पाठवत असतो. त्याचबरोबर पोस्ट मास्टरची भरती पण नवीन होते आहे. तर यामध्ये जर इन केस कुठं डिस्पॅच त्या दिवशी कनेक्शन नाही होऊ शकलं तरच, बाकी जनरली अशी परिस्थिती होत नाही. पण पर्सेंटेज जे डिलेचं हार्डली 0.1% किंवा 0.2% यापेक्षा जास्त नाही आहे. बरं. आणि जेव्हा स्टॅम्पचा जो शिक्का जो असतो पोस्टाच्या मारण्यात येणारा त्याच्यावर तर तारखांचा सुस्पष्टपणा याविषयी काय करता येऊ शकेल त्यांना आपण काय सांगूया? मेकॅनाइज जे स्टॅम्पिंग जे आहे ते मशीनद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे अगदीच. आणि कॉर्पोरेट सेक्टरच्या बाबतीत देखील तर कम्प्लीट फ्रँक्स आर्टिकल असतात, त्याच्यामुळे त्यावर तर तसा काही प्रश्न उद्भवत नाही. फक्त जी पर्सनल मेल आहे त्या बाबतीत पण तिथेही आमचा प्रयत्न आता चालू आहे की जास्तीत जास्त कसे मेकॅनाइज स्टॅम्पिंग जे असेल ते करता येईल. बरं. आता जे आहे ते स्टॅम्प हाताने दिले जातात, बरोबर सर? हाताने इथे छोट्या पण बऱ्याचशा पोस्ट ऑफिसमध्ये आता आम्ही ते बसवणे चालू आहे. ते म्हणजे जे फ्रँकिंग जे होणार म्हणजे जे स्टॅम्पिंग होणार ते मशीनद्वारे केलं जाईल. अच्छा अच्छा. म्हणजे आगामी काळामध्ये अशा पद्धतीचे असतील. त्याचबरोबर मनी ऑर्डर ही संकल्पना जी आहे ती आता आज बदललेली आहे. पूर्वीच्या काळी आम्ही 2 अक्षर काहीतरी लिहायचो आणि मग पोस्टामध्ये जाऊन ते द्यायचो. पण आज मात्र मनी ऑर्डर ही EMOU या स्वरूपामध्ये आम्हाला दिसते. त्याविषयी पण सांगा. आणि त्याचबरोबर त्याची डिलिव्हरी पण फास्ट झालेली आहे. मनी ऑर्डरचं जो आहे जुना आता आम्ही इन्स्टंट मनी ऑर्डर ही सेवा सुरू केलेली आहे. की पूर्वी कसं आहे साधारण 2,000 रुपयापर्यंत वगैरे असेल किंवा 5,000, आता साधारण 1,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंत तुम्ही इन्स्टंट मनी ऑर्डर सेवेचा वापर करू शकतात. जे आमचे सगळे जे कॉम्प्युटराइज पोस्ट त्या कुठल्याही काउंटरला गेला तर तुम्ही 1,000 रुपयापर्यंत ते 50,000 रुपयापर्यंतची जर मनी ऑर्डर पाठवायची असेल काउंटरला जाऊन पैसे जमा करा. मेसेज जो असेल तो तिथं म्हणजे रेडीमेड जो मेसेज असेल तर तो मेसेज तिथं क्लिक केल्यानंतर म्हणजे त्यावर मार्किंग केल्यानंतर ते जी मनी ऑर्डर आहे ती ताबडतोब म्हणजे तुम्हाला त्या काउंटरवर 16 डिजिट कोड दिला जाईल. तो कोड तुम्ही तुमच्या जे नातेवाईक किंवा कोणाला ज्याला मनी ऑर्डर पाठवणार असाल तो कोड SMS द्वारे किंवा फोनवर सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने काउंटरवर गेल्यानंतर तो कोड जो आहे त्या पोस्ट ऑफिसला देऊन स्वतःचं आयडेंटिफिकेशन जर प्रोड्यूस केलं तर ताबडतोब अगदी म्हणजे 5 मिनिटाच्या सुद्धा त्याला तिथे पैसे मिळू शकतात. आणि पूर्वीसारखं म्हणजे वायर रोड किंवा वायर जे पाठवण्यापेक्षा ही नवीन सुधारणा जी केलेली आम्ही इन्स्टंट मनी ऑर्डरची आणि त्याच्यामध्ये लिमिट सुद्धा वाढलेली 50,000 पर्यंत तुम्ही तुमच्या नातेवाईक किंवा कोणाला जी मनी ऑर्डर पाठवायची असेल ते इन्स्टंट मनी ऑर्डरद्वारे पाठवू शकतात. बरोबर आहे सर. याच्यामध्ये या नवीन आधुनिकीकरणामध्ये एक गोष्ट झाली आहे. पूर्वीच्या मनी ऑर्डरमध्ये आम्हाला आमच्या नातेवाईकांसाठी काही 2 शब्द लिहिता यायचे. आज आम्हाला ते लिहिता येत नाही. आता त्यामध्ये आम्ही म्हणजे असे लिमिटेशन्स केली की कारण जर तंत्रज्ञान तुम्हाला लवकर जर पोहोचवायचं असेल तर ताबडतोब तुम्हाला अगदी विदिन 5 मिनिट्स तुम्ही तुमच्या तिथं मनी ऑर्डर मिळू शकते. तर त्या दृष्टीने मग थोडंसं जे फिक्स जे स्टँडर्ड मेसेज आहे ते तिथे प्रिस्क्राईब आम्ही प्रोव्हाइड केलेले. अच्छा. स्टँडर्ड काही वाक्य आहेत. स्टँडर्ड जे मेसेज आहे कोणाला समजा बर्थडे विशेषच्या दृष्टीने कुठलाही जो असा जो मेसेज त्यामध्ये जे मेसेज प्रिंट केलेले त्याप्रमाणे मी मेसेजेस तिथं प्रिंट केलेले. त्यावर तुम्ही टिक करून तो मेसेज तिथं नॅचरली तिथं पाठवला. बरोबर आहे सर. या स्लाइड्स मध्ये पण काही बरीच माहिती आहे ती पण तुम्ही प्रेक्षकांना काही देऊ इच्छिता त्याबरोबरीने? आता सेव्हिंग बँकेचा जर विचार केला सेव्हिंग बँक बचत खाते तर ग्रामीण भागामध्ये सगळ्यात आमचा जो फ्लो आहे कारण जास्तीत जास्त ग्रामीण भाग आम्ही कव्हर करतो. तर ग्रामीण भागात इव्हन सेव्हिंग बँकेचा जर विचार केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहेत आमचे प्रत्येक जे खाते आहेत
वेगवेगळ्या टाईपचे, त्यामध्ये जो रेट आहे, रेट ऑफ इंटरेस्ट बँकांच्या तुलनेत नक्कीच आमचा जास्त आहे. आणि एक टोटल जर अकाउंट्स बघितले तर 3,15,00,000 जवळजवळ अकाउंट्स आमचे महाराष्ट्राच्याच मध्ये, आणि त्यामध्ये 707 कोटी रुपयाची गुंतवणूक. म्हणजे यावरून विचार करू शकता तुम्ही की किती लोकांचा अजूनही विश्वास आहे पोस्ट खात्यावर. विश्वासार्हता ही पोस्टाचा मुख्य मूलमंत्र आहे असं म्हणायला हवं, नाही का? अगदी पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक, नंतर 5 वर्षाची RDI, TDI 1, 2, 3, 5 वर्षाची MIS अकाउंट्स आहे, PPF अकाउंट्स आहे, स्मॉल सेव्हिंग म्हणजे सिनियर सिटीजन्सच्या स्कीम्स आहे. आणि या सगळ्या स्कीम्समध्ये नॅचरलीच इन्कम टॅक्सचं एक्झम्पशन पण आहे. सुकन्या जी नुकतीच सुरू केलेली जर आपण बघितली सुकन्या समृद्धी योजना, सुकन्या समृद्धी योजनेला अत्यंत प्रचंड, कारण मुलीशी वडिलांचा असलेला ना आता विचार केला तर प्रत्येक वडिलांना वाटतं की मुलीच्या नावाने खातं उघडलं पाहिजे. तर त्या दृष्टीने सरकारने जे भारतीय टपाल खात्याने जे सुकन्या समृद्धी योजना जी सुरू केली त्यावर सुद्धा 9.2% व्याजाचा दर देऊन आज काय आहे सर ती नेमकी योजना? साधारण मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत तिच्या नावावर तुम्ही वडील खाते उघडू शकतात. वयाच्या जर समजा तुम्हाला विड्रॉल करायचं असेल तर 18 वर्षापर्यंत तुम्हाला विड्रॉल, पण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मागच्या वर्षापर्यंत जो बॅलन्स असेल त्याच्या 50% पर्यंत तुम्ही विड्रॉल करू शकता. नंतर 21 वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये त्याची म्हणजे मॅच्युरिटी थोडक्यात पैसे मिळू शकतात. वर्षाला साधारणतः मिनिमम 1,000 ते 1.5 लाखापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. आणि यामध्ये सुद्धा एक्झम्पशन आहे टॅक्सचं. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 4,84,000 सेव्हिंग बँक म्हणजे सुकन्या समृद्धीखाली लोकांनी वडिलांनी आपल्या मुलींच्या नावे खाते उघडलेले आहेत. सुकन्या ही खास करून मुलींसाठी, मुलांसाठी काही वेगळी योजना? मुलांसाठी पण पुढे भविष्यात डिपार्टमेंट काढू शकेल, पण आज तरी म्हणजे खरोखर वडिलांचं मुलीशी असलेलं ना त्या दृष्टीने एक चांगली योजना, आणि त्याला खरोखर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आम्हाला सर्वसामान्य जनतेकडून. जवळजवळ यामध्ये सुद्धा 205 कोटी रुपयाची म्हणजे सामान्य जनतेने चांगला आकडा आहे हा 205 कोटीचा. बरोबर आहे सर. पिनकोड विषयी जेव्हा आपण म्हणतो पिनकोडचं महत्त्व हे कुठलंही पत्र योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि सतत पिनकोड ही संकल्पना आमच्यापाशी पोहोचली टपाल सेवेच्या माध्यमातून. पत्र लिहिल्यावरती पिनकोड नंबर हा हवाच. त्याचं महत्त्व आपण पुन्हा एकदा सांगूया आणि त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपली कार्यप्रणाली काम करते त्याविषयी सुद्धा. कारण भारतामध्ये बरेचसे असे शहर आहेत, गाव आहेत की किंवा इव्हन जिल्ह्यामध्ये सुद्धा एकेकाच नावाचे 2-2, 3-3 गाव असतात. ज्या वेळेला अपूर्ण पत्ता असतो त्यावेळेला पिनकोड जर नसला तर नक्कीच त्यावर म्हणजे पत्र उशिरा जे पोहोचण्याचं कारण जे मगाशी पण बोललो त्यामध्ये पिनकोड हा महत्त्वाचा. पिनकोड जर असेल तुमचा करेक्ट तर नक्कीच सॉर्टिंगला मदत होते. इव्हन आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर पिनकोड जर असेल तर कोडिंग केल्यानंतर आर्टिकलचं जे प्रोसेसिंग आहे एवढं फास्ट होतं. त्या दृष्टीने पिनकोड हा अत्यंत आवश्यक आहे तिथं. आणि इव्हन आमचे जे ऑटोमॅटिक मेल प्रोसेसिंग सेंटर्स जे आहे आता दिल्लीसारख्या ठिकाणी जे सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी आर्टिकलवर जर समजा इन केस चुकून पिनकोड नसेल तरी सुद्धा आमचा जो कोडर आहे तो त्यावर पिनकोड टाकत असतो. आणि जरी समजा कस्टमरची ग्राहकाच्या हातून पिनकोड राहिला तरी सुद्धा त्यावर कोडिंग केलं. पण ग्राहकांना आमच्या कस्टमर सामान्य जनतेला विनंती की जास्तीत जास्त पिनकोडचा वापर करावा की जेणेकरून तुमचं पत्र कसं लवकर पोहोचता येईल. तुमच्या ज्या नातेवाईकांना गंतव्यस्थानी किंवा नोकरीची कॉल कुठली असो तर त्या ठिकाणी कसं लवकर तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळेल या दृष्टीने पिनकोड टाकणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. पण तरी सुद्धा समजा एखाद्याने नाही टाकलं तरी जेणेकरून आमचा प्रयत्न असतो की जो सॉर्टिंग करणारा त्याला तो त्याचं माहिती त्याच्या आधारे तो प्रयत्न करतच असतो. परंतु इन केस काही वेळेस उदाहरण असं होऊ शकतं की त्यामुळे थोडं डिले म्हणजे जर मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी समजा एक अजून महाराष्ट्रातलं उदाहरण घेतलं जर औरंगाबाद किंवा बिहारमध्ये औरंगाबाद पण तिथं पत्ता जर पूर्ण नसेल तर नक्कीच ते महाराष्ट्रातल्या औरंगाबादला जाणार आहे का बिहारच्या औरंगाबादला जाणार आहे ते समजू शकणार नाही. इव्हन बिलासपूर समजा छत्तीसगडमधल्या बिलासपूरला जाणार आहे का हिमाचलमधल्या बिलासपूरला जाणार पण पिनकोड जर तिथं व्यवस्थित असेल तर नक्कीच त्याला प्रोसेसिंगला मदत मिळते. त्यामुळे पिनकोड किती आवश्यक आहे याच्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकता. पुढचा फोन आहे विशाल धोंगडे यांचा नाशिकहून. नमस्कार. हॅलो मी विशाल दोंडगे बोलतोय सर. नमस्कार सरांना माझा असा एक प्रश्न विचारायचा आहे. तर जेव्हा स्नॅपडील किंवा फ्लिपकार्टवर आपण खरेदी करतो तेव्हा आम्ही जेव्हा पिनकोड टाकतो तर ते ग्रामीण भागातला पिनकोड ऍक्सेप्ट करत नाही तर सिटी भागातलाच पिनकोड ऍक्सेप्ट. तर पोस्टामार्फत त्यांना काय अडचणी आहेत तर त्याबद्दल माहिती हवी. काय सांगाल सर? नाही ग्रामीण भागासाठी सुद्धा म्हणजे त्या जवळचं जे तहसील प्लेस म्हणजे सब ऑफिसचा तो पिनकोड जो आहे तो असतोच त्यावर ना. तुम्ही ॲड्रेस जो जर परफेक्ट दिला तर नक्कीच साहेब सर तुम्हाला डिलिव्हरी करण्याला त्यामध्ये मदत होईल.
तुम्ही तर तुमच्या जे तुमच्या नजीकचे जे पोस्ट ऑफिस आहे तिथे जाऊन जर तुम्ही चौकशी केली, त्या तुमचा जो पिनकोड आहे त्यांच्याकडून जर माहिती घेतली तर तुम्हाला ॲड्रेस जो व्यवस्थित देऊ शकाल तुम्ही, त्यामुळे तुम्हाला ती अडचण येणार नाही याच्या पुढे. तुम्ही नजीकच्या पोस्ट ऑफिसला जाऊन तिथला पिनकोड घेतला तर या बाबतीत फार बरं होईल. बरोबर. तुमचा जो एरिया, डिलिव्हरीचा जो एरिया आहे, तुमचं जे व्हिलेज आहे किंवा तहसील प्लेस आहे, तर तिथला पर्टिक्युलर त्या पोस्ट ऑफिसचा डिलिव्हरीचा पिनकोड जर घेतला तर या दृष्टीने फार तुम्हाला म्हणजे यापुढे तशी काही म्हणजे तो प्रॉब्लेम येऊ शकणार नाही. सो ह्याला जोडूनच की हे आधुनिक तंत्रज्ञानाचं आयटीचं जाळं जे आहे ते खेडोपाड्यांमध्ये सुद्धा पसरवलेलं आहे किंवा त्या दृष्टिकोनातनं टपाल सेवा प्रयत्नशील आहे, याविषयी पण आपण सांगूया. मग अशी प्रश्न आला होता ग्रामीण भागाच्या मॉडर्नायझेशनच्या बाबतीत. तर रुरल ICT हा एक प्रोजेक्ट आहे. रुरल इंटिग्रेशन जो आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हा एक प्रोजेक्ट भारतीय टपाल खात्यातर्फे म्हणजे शहरी भागात आम्ही CBS जसं अंमलात आणतोय. आता पूर्वीचं टपाल खातं हे डाव्या बाजूला आणि आताचं टपाल खातं, त्या दृष्टीने आम्ही प्रोजेक्ट आरोमध्ये हे लुक अँड फील कसं म्हणजे पोस्ट ऑफिस कसं मॉडर्नाइज करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत आम्ही. नंतर रुरल ICTचा जर विचार केला तर रुरल ICT मध्ये म्हणजे या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातले पोस्ट ऑफिस सुद्धा येत्या 5 वर्षामध्ये आम्ही संपूर्ण म्हणजे भारतामध्ये 1,55,000 पैकी जे आहेत पोस्ट ऑफिस, म्हणजे महाराष्ट्रात जर घेतलं 12,860 पैकी 10,600 जे पोस्ट ऑफिस आहे ते सुद्धा कम्प्युटराइज करण्यात. भारतीय स्तरावर म्हणजे 1,30,000 पोस्ट ऑफिसेस संपूर्ण या येत्या 5 वर्षामध्ये फुल्ली कम्प्युटराइज होतील, की ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या पोस्ट ऑफिसेसला प्रत्येक पोस्ट ऑफिसला लॅपटॉप दिला जाईल, एक हँडल डिव्हाइस दिलं जाईल, की हँडल डिव्हाइसद्वारे तुम्ही जे आर्टिकल आहे, स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट किंवा मनी ऑर्डर, हे ट्रॅकिंगच्या दृष्टीने म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा जो तुमचं आर्टिकल ट्रॅक करू शकतात तुम्ही तिथं अपलोड केल्यानंतर डेटा. नंतर जो सर्वात मोठी जी समस्या ग्रामीण भागामध्ये पॉवरची, त्याला फेस करण्याच्या दृष्टीने आम्ही ग्रामीण भागामध्ये प्रत्येक त्या पोस्ट ऑफिसला सोलार पॅनल देणार आहोत, की जे म्हणजे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय तिथं प्रोव्हाइड केलं जाईल. आणि हे जवळजवळ या वर्षामध्ये म्हणजे पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातलं पुणे ग्रामीण विभाग आम्ही सिलेक्ट केला, की ज्यामध्ये आम्ही जवळजवळ 554 पोस्ट ऑफिस या वर्षामध्ये फुल्ली कॉम्प्युटराइज करणार आहोत, की ही सेवा म्हणजे ह्या 554च्या नंतर मग फेज मायनरमध्ये या 5 वर्षात पूर्ण म्हणजे भारतीय स्तरावर ग्रामीण भागातले पोस्ट ऑफिस पूर्ण कॉम्प्युटराइज होतील आणि सामान्य जनतेला जी सर्व सेवा आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मस्त. पुढचा फोन आहे, किशोर नगरकर बोलतायत वरळीहून. नमस्कार किशोरजी. नमस्कार. बोला. माझ्या मते सध्या जे स्टॅम्प्स वरती जे फोटो किंवा चित्र जी येतात ती पॉलिटिकली डिसाईड केली जातात, त्याच्याऐवजी लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या भावनेप्रमाणे ती आले पाहिजे फोटो किंवा चित्र. थँक्यू सो मच. धन्यवाद. काय सांगाल? स्टॅम्प्स जे आहेत जनरली 2 प्रकारचे, एक कमेमोरेटिव्ह स्टॅम्प्स आणि डेफिनेटिव्ह स्टॅम्प. तर कमेमोरेटिव्ह स्टॅम्प जे आहेत ते मॅक्झिमम प्रमाणात जे दिवंगत व्यक्तीवर इश्यू होतात किंवा ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन यांचे जे म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ काढले जातात. नंतर डेफिनेटिव्ह स्टॅम्प जे आहेत ते फक्त जे वारंवार पोस्ट ऑफिस काउंटरवर जे मिळणार आहेत त्यासाठी जे डेफिनेटिव्ह स्टॅम्प. कम्युनिटी ह्या स्टॅम्प्स हे फक्त लिमिटेड स्वरूपात असतात, परंतु जे पोस्ट ऑफिस काउंटरवर जे आहेत ते हे नियमित स्वरूपाच्या वापरण्यासाठी असतात. तसं असं काही त्यामध्ये हे नाही की म्हणजे पण ठराविक जे आहेत ते नेहमीच म्हणजे आम्हाला प्रिंटिंगसाठी आवश्यक आहेत जे आपल्या वापरण्यासाठी ते जे आहे ते डेफिनेटिव्ह स्टॅम्प वापरतो. पण कम्युनिटी म्हणजे एखाद्या ज्या व्यक्ती आहेत, त्या पर्सनॅलिटी आहेत किंवा इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन यांच्या स्मरणार्थ जे काढले जातात ते कम्युनिटी स्टॅम्प्स काढत असतो. माय स्टॅम्प हे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय, ही संकल्पना पण आपण प्रेक्षकांना आता मगाशीच मी सांगितलं की स्टॅम्प्स जे आहेत हे जनरली दिवंगत व्यक्ती, परंतु सर्वसामान्य माणसाला स्वतःचं स्टॅम्प काढायचं आहे. तर त्या दृष्टीने भारतीय टपाल खात्याने 2011 मध्ये नवीन स्कीम सुरू केली, माय स्टॅम्प. स्वतःचा स्टॅम्प तुम्ही काढू शकतात, की यामध्ये 300 रुपयाच्या शीटवर तुम्हाला 12 स्टॅम्प मिळतील. आणि हे विशेष म्हणजे हे स्टॅम्प्स तुम्ही पोस्टेज स्टॅम्प्स म्हणून सुद्धा वापर करू शकतात. अगदी तुमच्या मुलाला, जवळच्या नातेवाईकाला अगदी एक वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून देण्यासारखं एक फार सुंदर संकल्पना भारतीय टपाल खात्याने सुरू केलेली आहे, की ज्याद्वारे तुम्ही त्याचं स्टॅम्प काढून त्याला एक वाढदिवसाची भेट म्हणून देऊ शकतात आणि हे ऍक्च्युअली स्टॅम्प म्हणून तुम्ही वापर करू शकतात पोस्टेज म्हणून याचा. बरोबर. तुम्ही सांगितलं शाळा, संस्था, शाळा, कॉलेजेस, जे इव्हन तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचं असं तुम्हाला वाटलं की त्या शाळेवर स्टॅम्प, माय स्टॅम्प काढायचं, तर शाळेचा फोटो घेऊन आला तुम्ही. महाराष्ट्रात जवळजवळ असे 21 सेंटर्स आहेत की ज्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध केली आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जर तुमचा शाळेचा फोटो घेऊन गेला, कॉलेजचा फोटो, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही सुविधा प्रोव्हाइड करण्यात येऊ शकते.
आणि अगदी 300 रुपये तुम्हाला 12 स्टॅम्प मिळतात यामध्ये. मस्त. आणि मग पुन्हा आपली गोष्ट, आपली संस्था एक जिव्हाळ्याचं नातं असतं आपल्या आवडत्या व्यक्तीला, म्हणजे तुम्हाला तुमच्या नातेवाईकाला, मुलाला म्हणजे ही गिफ्ट म्हणून देण्यासारखं फार छान संकल्पना आहे. मस्त. सर, याच्यामध्ये टपाल सेवेचं एक मोठं उद्दिष्ट किंवा मोठी कार्यप्रणालीतला ऍडव्हान्टेज जो आहे तो म्हणजे विश्वासार्हता. हा विचार करताना जेव्हा थेट खात्यामध्ये रक्कम सरकवायची असते, पोचती करायची असते, यावेळी टपाल सेवेचे काम जे आहे ते ठळकपणे लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य दिलं जातं, जसं मनरेगामध्ये. त्याविषयी मनरेगामध्ये जी आहे तर मनरेगा ही स्कीम जी आहे ती भारतीय टपाल खाते फार अगदी म्हणजे ग्रामीण भागामध्ये फार चांगल्या प्रकारे राबवली जाते. इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 50%च्या वर आम्ही मनरेगाचे म्हणजे डिस्बर्समेंट म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये खाते 36 लाख खाते आज म्हणजे महात्मा गांधी नरेगा योजनामध्ये आहेत. त्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत आम्ही 2,827 कोटी रुपयाचं डिस्बर्समेंट केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात जी टोटल खाती आहे 3,15,00,000 त्याच्या व्यतिरिक्त ही 36 लाख नरेगाची खाती. अगदी काही ठिकाणी तर झिरो बॅलन्सने सुद्धा. आणि आता गेल्या वर्षापासूनच नरेगाचं पेमेंट जे आहे ते डायरेक्टली त्या ज्या वेज अर्नर्स आहेत त्यांच्या खात्यावर जमा केलं जातं ज्या इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या आधारे. त्या दृष्टिकोनातून विचार करताना वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुमच्या येत आहेत सेवेमध्ये त्याविषयी सांगा, जेणेकरून स्लाइडच्या माध्यमातून माहिती कळू शकेल. सर, ह्या नरेगाच्या ह्या व्यतिरिक्त वेगळं म्हणजे IT मॉडर्नायझेशनमध्ये आम्ही जसं मगाशीच म्हटलं की वेगळे प्रोजेक्ट आणतोय, पण त्या दृष्टीने सुद्धा आमचं डाटा सेंटर म्हणजे आता हे सगळं टेक्नॉलॉजीकडे वळाल्यानंतर हा जर डेटा स्टोअर करणं आवश्यक आहे. त्यासाठी आमचं DAKCला जे आहे कोपरखरणेला फार मोठं एक सर्वात मोठं डेटा सेंटर उभारलेलं आहे. नंतर डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आमचं म्हैसूरला एक मोठं सेंटर बनवलं आहे की काही अचानक काही आपत्कालीन जी यंत्रणा उभी करावी लागली म्हणजे त्या दृष्टीने फेस करण्याच्या दृष्टीने म्हैसूरला आमचं डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर उभं करण्यात आलेलं आहे. बरं, काही स्लाइड्समध्ये आहेत काही विशेष गोष्टी किंवा अल्प बचत योजना जी आहे त्याविषयी आपल्याला सांगायला आवडेल. अल्प बचत योजनाचं जे आहेत तर त्यामध्ये सुद्धा बघितलं तर खाती जी आहेत महाराष्ट्रामध्ये तर मॅक्झिमम खाती जी आहेत ही बचत खात्याची भरपूर म्हणजे चांगलाच ओघ आहे याचा म्हणजे लोकांचा. कारण विश्वास सर्वात महत्वाचा म्हणजे भारतीय टपाल खात्यावर असलेल्या लोकांचा विश्वास. खरंय. टपाल सेवा जी आहे ती अहर्निश सेवामय म्हणून मूलमंत्रासहित कार्य करते. अनेक पुढच्या योजना पण आहेत, आजही वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्याविषयी या सगळ्याविषयी सांगताना प्रेक्षकांना, नागरिकांना कुठलीही शंका असेल, प्रश्न असेल तर त्याविषयी त्यांनी कुठे, कधी, कसा संपर्क साधावा त्यासाठी स्लाइड पण आपण दाखवूया ती. हो, टोल फ्री नंबर जो सुरू केलेला आहे आम्ही तो तुम्हाला. बरं, त्यांना तिथे संपर्क साधल्यावर त्यांना नेमकी माहिती मिळू शकते. तर लोकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी भारतीय टपाल खाते विशेषतः महाराष्ट्र परिमंडळातर्फे आज नुकताच एक टोल फ्री नंबर हा 1800228030 हा सुरू करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टीम आहे, कंप्लेंट रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा आहे. www.indiapost.gov या वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकतात. त्या व्यतिरिक्त जी सेंट्रल गव्हर्नमेंटची पब्लिक ग्रीव्हन्सेससाठी जी पोर्टल आहे www.pgportal.gov.in यावर सुद्धा तुम्ही म्हणजे CP ग्राम जी आहे त्यावर सुद्धा तुमची कंप्लेंट लॉन्च करू शकता, तक्रारी नोंदवू शकतात. नंतर आर्टिकल जे आहे ट्रॅकिंग या वेबसाईटवर गेल्यानंतर आर्टिकल नंबर टाकल्यानंतर जे रजिस्टर, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर याचं सुद्धा तुम्हाला ट्रॅकिंग करून अगदी त्या टायमिंगसहित कुठं आर्टिकल तुमचं पोहोचलेलं आहे हे तुम्हाला याद्वारे समजू शकतं. खरंय. या सगळ्या सेवेची माहिती करून घेण्यासाठी आवर्जून या वेबसाईटला भेट द्या, जेणेकरून आपल्या सेवा ज्या आहेत, आपल्या सुविधेसाठी कार्यरत असणाऱ्या या सेवा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात, त्या दृष्टिकोनातून नेमकं कशा पद्धतीने कार्यप्रणाली त्यांची चालते हे सगळं समजून घेण्यासाठी या वेबसाईटला आपण सगळ्यांनी भेट द्यायलाच हवी. म्हणजे जेणेकरून ही कार्यप्रणाली समजून घेतल्यानंतर तक्रार नोंदणी किंवा ॲप्रिसिएशन, कौतुक ह्या सगळ्या गोष्टींसुद्धा कळतील. त्याचवेळी टपाल कुठे आहे, कधी पोहोचेल याही गोष्टी लक्षात येतील. सर, आजच्या दिवसापासून या आठवडाभरावर तुमचे खूप उपक्रम आहेत, त्या सगळ्या उपक्रमांनाही शुभेच्छा देते. त्याचबरोबर सतत तुम्ही आधुनिकीकरण जे आहे या माध्यमातून सुद्धा काम करत आहात. तुमच्या विविध योजनांनाही शुभेच्छा देऊया आणि त्याचबरोबर मंडळी या कार्यक्रमाविषयी तुमचे अभिप्राय जे आहेत ते आम्हाला नक्की कळवा या फेसबुक पत्त्यावर www.facebook/sakhesahyadrady. ईमेल ID sakhesahyadrady@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतो या पत्त्यांवरती. सर, तुमच्या भरपूर कार्यक्रमांना शुभेच्छा देते. आपण आलात
मनपूर्वक आभार. दूरदर्शनचे पुन्हा एकदा आभार. सामान्य जनतेपर्यंत आमचे जे वेगवेगळ्या योजना आहेत, स्कीम पोहोचवण्याचं एक दूरदर्शन एक चांगलं माध्यम ते उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याबद्दल दूरदर्शनचे सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.